पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिक समस्या निकाली काढण्यासाठी महापौर नितीन पाटील यांनी शनिवारी सकाळी पाहणी दौरा केला। प्रभाग 14 मधील साईनगर, HOC कॉलनी आणि परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांनी सफाई, कचरा व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी वाहिनी आणि पाणी पुरवठा यासारख्या समस्यांबाबत मयुरेश नेतकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते। पालिका निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे उमेदवार पराभूत झाले असले तरी आपल्या समस्या केवळ भाजप आणि महापौरच सोडवू शकतात असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर मयुरेश नेतकर यांनी केलेल्या विनंतीनुसार महापौरांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते। सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या दौऱ्यात महापौरांनी साईनगर, HOC कॉलनी आणि परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी स्थानिक नागरिकांनी महापौरांचे औक्षण करून उत्साहात स्वागत केले आणि मयुरेश नेतकर यांच्या जनहिताच्या कार्याचे कौतुक केले। या दौऱ्यात पालिकेचे शहर अभियंता संजय काटेकर, सुधीर साळुंके आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले। आगामी काळात प्रभागातील उर्वरित भागातही अशाच प्रकारचे नियोजन करून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मानस भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। नागरिकांनी आपल्या समस्यांसाठी मयुरेश नेतकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। या पाहणी दौऱ्यात मयुरेश नेतकर यांच्यासह सतीश पाटील, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, माजी नगरसेविका सारिका भगत, तुषार कापरे, रोहित आटवणे, सचिन गमरे, केदार माने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।